ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग जबरदस्त धमाकेदार आहे. कारण फायनली सायली अर्जुनला त्यांच्या प्लॅनमध्ये यश मिळालंय. प्रियाचा खोटेपणा त्यांनी नेमका अश्विन समोरच उघड केलाय आणि अश्विनने आता त्या प्रियाचं तोंडही बघायचं नाही असं ठरवलंय. म्हणजे आता अश्विनची बुद्धी टाळावर आली खरी, त्यातच नागराज सुमनवर कसा अत्याचार करतो हे सत्य पण सायली अर्जुनकडून प्रतापला कळलंय. त्यातच प्रियाला गाफील ठेवून प्लॅनमध्ये सहभागी न करता नागराजने एका वेगळ्याच अज्ञात ठिकाणी महिपतला शिफ्ट केलंय. तर बघूयात मग आजचा भाग की सायली अर्जुन प्रियाला एक्सपोज कसं करतायत, त्याही अश्विन समोर. त्याचं डोकं कसं नक्की ठिकाणावर येतं. भाग शेवटपर्यंत बघायचा हा प्रेक्षकांनो. आणि हो, ठरलं तर मग मालिकेचा कोणताही खोटा भाग तुम्हाला इथे बघायला मिळणार नाही आहे. कारण जे मालिकेत आहे तेच भाग या चॅनलवर अपलोड होतात. त्यामुळे मालिकेचे खरे भाग पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. सायली अर्जुन दोघेही खूपच घाईत असतात. आता अर्जुनला केस विंचरण्यासाठी कंगवा हवा असतो. नेमकं ते सायलीच उचलते. तो पुन्हा थांबतो. आता तो विचार करतो की तोपर्यंत घड्याळ घालून घ्यावा हातात. पण इतक्यातच पुन्हा सायलीमध्ये येते, कंगवा टेकते आणि परफ्यूम मारते. आता अर्जुन चिडून विचारतो की काय आहे यार, तुम्ही बायका किती वेळ घेता तयार व्हायला? आमच्या पुरुषांचं बरं या, केसांवरून ब्रश फिरवला झालं. आता हे दोघेही डायरेक्ट रूममध्येच कोर्ट उभं करतात. सायली विचारते की हो का, मला म्हणता की तयार व्हायला किती वेळ घेते आणि दररोज आरशासमोर 10-10 मिनटं कोण उभं असतं? माझे केस जितकेत ना तेवढे तुमचे केस नाही आहेत सुद्धा. मला केस विंचरायला फक्त 3 मिनटं लागतात आणि तुम्हाला 30 मिनटं. त्यावर अर्जुन ऑब्जेक्शन घेतो. आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. साक्षीदार धडधडीत खोटं बोलतोय. त्यावर सायली म्हणते की मिलॉर्ड, जर साक्षीदार कंगवा हातात घेऊन केस एकदा असे विंचरत बसलेत ना तर 30 मिनटं लागणारच आहेत. त्यावरही अर्जुन ऑब्जेक्शन घेतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की कोर्ट इज अर्जंट. आता कोणीही नाही आहे कोर्टात, सगळे बाहेर गेलेत. सायली म्हणते बरं झालं. तरीही अर्जुनचं भुनभुन ही चालूच असते सायलीच्या मागे. तेव्हा सायली फिरून विचारते की तुम्हा या घरातल्या पुरुषांचं मला काही कळतच नाही. आता या घरात एक वकील आहे, तोही सतत घाईतच असतो. या घरात फॅक्टरीचा एक मालक आहे, तोही सतत घाईतच असतो. आणि या घरात एक डॉक्टर आहे. अचानकच सायली थांबते. अर्जुन विचारतो की काय झालं? डॉक्टर म्हटलं की शब्द संपले, टोमणे संपले. तेव्हा सायली विचार करते की डॉक्टर हा घाईत असतोच, पण मग त्याची बायको काय करते? ती तर घाईत नसते. नेमकं काय काम करते ती? ती सतत मैत्रिणींना भेटायला तर नाही जाणार. मग इतकं महत्त्वाचं काय काम आहे बाहेर? अर्जुन म्हणतो की तू बरोबर बोलतेस. आपल्यावरती नजर ठेवायचं हे महत्त्वाचं काम सोडून तिच्याकडे असं कोणतं महत्त्वाचं काम असेल? तो विचार करतो की पार्टी. तेव्हा सायलीची वकिली बुद्धी काम करते. ती सांगते की नाही हो, मला नाही वाटत ती पार्टीला वगैरे गेली होती. मग ती केली कुठे होते हे आपण कसं काय शोधून काढणार? प्रियाला इकडे बघा महत्त्वाचं कामच आहे, त्या महिपतवरती नजर ठेवायचं. आता ती महिपतला जिथे डांबून ठेवलं आहे त्या ठिकाणी येते, पण तिथे महिपत हा नसतोच. तिला वाटतं की बहुतेक नागराजसोबत असावा, म्हणूनच ती हाका मारते, अण्णा सर, नागराज काका. आता कोणीच तिला रिस्पॉन्स देत नाही, तिथे कोणी अवेलेबल नसतंच. तेव्हा ती घाबरते. विचार करते, हा महिपत आणि नागोबा नक्की गेलेत तरी कुठे? हा महिपत पळून तर गेला नसेल ना? नाही 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 की नागोबाला त्याने किडनॅप तर केलं नसेल ना? ही स्वतःच तर्कवितर्क लावते आणि घाबरून जाते. ते विचार करते आणि पटकन नागराजला फोन करते. आता नागराजची तर कॉन्टॅक्ट होतच नाही, म्हणजे तो तिकडून फोनच उचलत नसतो. हिचे धाबे आणखीन आणतात. प्रियाच्या मनात आता भलते चलते विचार येतात आणि ती इतकी गोंधळून जाते. महिपतने नागोबाला मारून टाकलं की काय? नाही म्हणजे तसं झालं तर ठीक आहे. पुन्हा घाबरून विचार करते की पण नाही, जर नागोबाला मारलं तर तो मलाही जिवंत नाही ठेवणार ना? तिच्या अंगाचा थरकाप उडतो. आता कुठे या प्रियाच्या डोक्यात प्रकाश पडतो. कारण जेव्हा ती डोळे बंद करते त्या क्षणी तिला आठवतं. आता विचार करते की इथे महिपतला बांधून ठेवलं होतं, इथे पाण्याचा एक माठ होता आणि इथे तर महिपतला बांधलेल्या दोरच नाही आहेत. एक मिनिट, म्हणजे महिपतने नागोबाला मारलेलं नाही आहे, तर या नागोबानेच महिपतला दुसरीकडेच कुठेतरी शिफ्ट केलं आहे. तर नाही 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 एक मिनिट, महिपत आणि नागोबा परत दोघेही एकत्र आले असतील का? तसं अजिबात होता कामा नये. कारण ते दोघे जर एकत्र आले असतील
तर ते मला घरापर्यंत सुद्धा पोहोचू देणार नाहीत. आता तर प्रियाचं अंग लटालटा कापत असतं. पण प्रियाचा अंदाज हा बरोबरच आहे प्रेक्षकांनो, कारण नागराजनेच महिपतला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केले. आता इकडे बघा, नागराज काय करतो, गाडीतून महिपतला घेऊन येतो. महिपत अजूनही बेशुद्धच आहे. तो पटकन गाडीच्या खालती उतरतो, आधी अंदाज घेतो की आजूबाजूला कोणी नाही आहे ना, आणि मगच तो दरवाजा गाडीचा उघडून महिपतला बाहेर काढतो आणि त्यानंतर जोराची त्या दरवाजाला लाथ घालतो. महिपतला घेतो तसंच फरफटत घेऊन जातो, तेही एका कुटीमध्ये. इकडे सायली अर्जुनला माहिती देते की माझी आणि प्रियाची एक खास मैत्रीण होती, प्राजक्ता. तिचा नंबर आहे माझ्याकडे. आपण पटकन तिला फोन करून विचारूयात ना पार्टीबद्दल. अर्जुन म्हणतो की लगेच फोन कर. आता सायली लगेचच प्राजक्ताशी कॉन्टॅक्ट करते आणि त्याच सेकंदाला अर्जुन तिला खुणावतो की तिचं सगळं बोलणं रेकॉर्ड कर. सायली विचारते की मी सायली बोलते, वात्सल्य आश्रमातून प्रियासोबत एकदा तू आली होतीस ना, तेव्हा तिने अचूक सायलीला ओळखलेलं असतं. सायली विचारते की तू कशी आहेस वगैरे. आधी तर ती जरा शांतपणेच माहिती काढायचं ठरवते, पण त्याच्याच आधी त्यांच्यासमोर मोठा खुलासा होतो. प्राजक्ता म्हणते की अगं प्रिया कशी आहे, गेले 2 वर्ष आमची भेटच नाही झाली. सायली अर्जुनला धक्काच बसतो. आता सायली माहिती काढते की काय, नाही म्हणजे तू परवाच्या पार्टीमध्ये आली नव्हतीस का. आता कसली पार्टी न काय पार्टी, मुळात पार्टी नव्हतीच. या प्रियाने थापा मारून त्या अश्विनला तर गुंडाळच होतं. बाकीच्या घरच्यांना सुद्धा तिने तोच प्रयत्न केला गुंडाळण्याचा, पण सायली अर्जुन वकिली बुद्धीचे ठरले. सायली प्राजक्ताला खोदून प्रश्न विचारते की अगं श्रुतीच्या ग्रॅज्युएशनची पार्टी होती ना, तू आली नव्हतीस का तिथे. प्राजक्ता खुलासा करते की ग्रॅज्युएशनची पार्टी, अगं श्रुती अजूनही ग्रॅज्युएशनला गटांगळ्याच खाते आणि सानिका काळेच्या घरी पार्टी कशी असेल. अगं ती तर 2 वर्षापूर्वीच शिफ्ट झाले ना लंडनला, आणि तिचं जे हे राहतं घर आहे ना, ते तर तिने रेंटवर दिले. सायली अर्जुन धक्क्याने एकमेकांकडे बघतात, कारण दोघांनाही खात्री होती ही प्रिया खोटं बोलते. आता तिचा खोटेपणा यांनी पकडला. सोबतच त्यांच्याकडे महत्त्वाचा पुरावाही आहे, ते म्हणजे प्राजक्ताचं बोलणं जे त्यांनी रेकॉर्ड केलं. सायली तिला सांगते की तू सानिका काळेचा नंबर मला पाठवतेस का. अगं बहुतेक ना हे सगळं ऐकण्यात माझीच काहीतरी गल्लत असेल. सायली फोन ठेवताच चिडून अर्जुनला म्हणते की बघितलंस ना, प्रिया पुन्हा खोटं बोलली, पार्टी वगैरे काही नव्हतीच. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, आणि आपल्याला दुसरा एक पुरावा मिळू शकतो. तिने कोणत्या क्लबचं नाव घेतलं होतं. सायली सांगते की स्काय व्ह्यू क्लब. अर्जुन आता आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नंबर चेक करतो त्या क्लबचा. अर्जुन सायलीला तो नंबर देतो. सायली स्वतःच्या फोनवरून कॉन्टॅक्ट करते त्या क्लबवाल्यांशी. आता तिकडून आवाज तर येतो आणि तेव्हाच सायली त्यांचंही बोलणं रेकॉर्ड करते. आता प्रेक्षकांनो, प्रियाची काही खैर नाही आहे. दोन्ही बाजूने चांगलीच अडकले. म्हणून ना 2 दगडावर कधी पाय ठेवायचे नसतात. एखादा दगड का असेना, तो आपल्याला घेऊन बुडतोच. याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रिया. जेव्हा सायली चौकशी करते की परवा दिवशी तुमच्या क्लबमध्ये आमचं बुकिंग होतं सानिका काळे नावाने, तर त्यात पेमेंट संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. आता ते चेक करतात, ते म्हणतात की नाही, अशा नावाने आमच्या इथे कोणतंच बुकिंग नव्हतं. अर्जुनला तर सगळं आता कळूनच चुकतं. मग सायली पुन्हा विचारते की श्रुती सबनीस या नावाने तरी असेल ना. ते पुन्हा लिस्ट चेक करतात आणि सांगतात की मॅम, आमच्या इथे या दोन्ही नावाने कोणतीच लिस्ट नाही आहे. सायली पुन्हा माहिती काढते. ती विचारते की बरं मला सांगा, परवा दिवशी तुमच्या क्लबमध्ये एक पोस्ट ग्रॅज्युएशनची पार्टी होती. खूप साऱ्या मुली तिथे पार्टीसाठी जमल्या होत्या. त्या रात्री उशिरापर्यंत आईस्क्रीम पार्टी वगैरे करत होत्या. त्याबद्दल काही सांगू शकता का. तेव्हा तो क्लब मेंबर म्हणतो की मॅडम, अहो हे शक्यच नाही आहे, कारण आमच्या क्लबचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. त्यामुळे 11पर्यंतच आमचं क्लब उघडं असतं. आम्ही त्यानंतर बंदच करतो, एंट्रीच नाही आहे ना. सायली म्हणते की बरोबर, ठीक आहे, माझी गल्लत झाली असेल, आणि फोन ठेवते. तेव्हा दोघांनाही कळून चुकतं की प्रिया खोटं बोलून सगळ्यांना गुंडाळत होती. पण सायली म्हणते की फक्त हे सत्य आपल्याला कळून काय उपयोग. अश्विन भाऊजीपर्यंत पोहोचायला हवं आहे ना, कारण त्या डोक्यावर पडलेल्या अश्विनचे डोळे उघडणं आता यांनाच करावं लागेल. थोड्या वेळाने सर्व सुभेदार एकत्र कुटुंब नाश्ता करत असतानाच सायली मुद्दामच विमलताईंकडे चौकशी करते की प्रिया रूममध्ये आहे का. तेव्हा विमलताई घाबरतच सांगते की नाही,
आज पण त्या बाहेर गेल्यात. तेव्हा कल्पनाला इतका राग येतो प्रियाचा. ती म्हणते की नवऱ्यासोबत तिचं भांडण चालाय आणि असं असूनसुद्धा अश्विनला समजवायचं राहिलं बाजूला. ही बाहेर कशी काय जाऊ शकते ना, तेच कळत नाही आहे. तेव्हा अस्मितासुद्धा म्हणते, माझं सचिनसोबत भांडण झालं ना तर कसं तरीच होतं मला. माझं खाणंपिणंच कमी होतं. आणि ही तन्वी, तिच्यामुळे अश्विन किती हर्ट झाला आहे. त्याला समजवायचं सोडून ही बाहेर कसली हुंडारते. त्यावर प्रताप म्हणतो की अश्विनने हे सगळं स्वतः ओढवून घेतले ना, मग त्याचं त्यालाच निस्तारू देत. यांचं आपापसात मत मांडणं चालू असतं. त्यांना काय वाटतं. इतक्यातच नेमकं प्रिया घरी परतते आणि अस्मिता जेव्हा तिला बघते तेव्हा तिलाच आश्चर्य वाटतं. ही इतक्यात परत आली. आता प्रिया गुपचूप रूममध्ये निघालेलीच असते, पण सायली तिला नेमकी आडवी येते. सायली खरं तर जाब विचारते की प्रिया थांब. प्रिया तिला विचारते का आता माझ्याच घरात यायला मला टोल वगैरे भरावं लागणार आहे की काय. सायली हसत्याने म्हणते की नाही ग, या घराची तुझ्याकडून किमान इतकीच अपेक्षा आहे की बाहेर जाताना निदान तू खोटं सांगून जाऊ नये. आता प्रिया मात्र आरेरावीवरतीच उतरते. तुझं कोणतंही बोलणं मला ऐकून घ्यायचंच नाही आहे. आता प्रिया जाणार. सायली तिचा हात ओढून धरते. ऐकावं लागेल, कारण आता तुझी कोणतीही मनमानी आम्ही खपवून नाही घेणार. सायली ही सडेतोड उत्तर देते. जेव्हा प्रिया सायलीला खरोखरच सर्वांसमोर ताकीद देते, हात सोड, इतक्यातच बायकोचा बैल अश्विन हजरच होतो. लगेचच आरेरावीवरती उतरतो तोही. 1 मिनिट, काय चालू आहे इथे. तेव्हा सायली म्हणते की मी तुम्हाला बोलवणारच होते. परवा ही कुठे जाते असं सांगून गेली होती तुम्हाला. आता प्रिया सायलीचा हात झटकत म्हणते की तुला काय करायचं आहेत का चौकशा. मी फक्त माझ्या नवऱ्याला उत्तरं देणं बांधील आहे. प्रियाचा अति आगाऊपणा आता मात्र कोणीच खपवून घेणार नाही, कारण सायली अर्जुनकडे भक्कम पुरावा आहे. अर्जुन मुद्दामच म्हणतो, बरं मग तू तुझ्या नवऱ्याला उत्तर दे की परवा रात्री तू नक्की कुठे गेली होतीस. पार्टीला तर तू नक्कीच गेली नव्हतीस. आता आपली मनमानी सायली अर्जुन पुढे चालणार नाही. प्रियाला कळून चुकतं, म्हणूनच ती अश्विन नावाचं पॅद पुढे करायला बघते. अश्विन यांना सांगा, ह्या माझ्या डोक्यात जात आहेत आता. मी फक्त तुला उत्तर देणं बांधील आहे. हे बघ, तुला माहिती आहे ना की मी परवा रात्री पार्टीलाच गेले होते. तू तू माझ्यावरती विश्वास ठेवतोयस ना. तेव्हा सायली लगेचच म्हणते, तू परवा रात्री पार्टीलाच गेली होती याचे पुरावे दे मग. आता प्रिया भडकते, तू वकिलाची बायको आहेस ना, म्हणून जिथे तिथे तुला पुराव्यांची गरज पडते. तेव्हा सायली म्हणते की बरं मग तू पार्टीला ज्या मैत्रिणींसोबत गेली होती त्यांना फोन लाव आणि स्पीकरवर टाक. प्रेक्षकांनो, प्रियाचा ना आता खरंच चांगला बँड वाजणार आहे. प्रिया जेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी अश्विनकडे बघते तेव्हा अश्विनच उलट अर्जुन सायलीसारखाच बोलतो. तो म्हणतो की तू परवा पार्टीलाच गेली होती याचं कन्फर्मेशन मागतायत ना ते. अगं मग फोन कर आणि उत्तर दे यांचं तोंडावर फेकून. हे बघ तन्वी, तू एक काम कर, यांना जर खोटं वाटत असेल ना, तू त्या सानिका काळेला फोन कर. म्हणजे बघा, अश्विन आधी विचारतो की तू ज्या पार्टीला गेली होती ती पार्टी कोणी ठेवली होती. आता प्रियाला नावसुद्धा आठवत नसतं. किती अजब आहे ना. म्हणजे प्रिया इतकीही मूर्ख निघेल असं वाटलं नव्हता, कारण दरवेळेस अर्जुनच्या 2 पावलं पुढे होती. पण आता चितपट. सायली नाव घेते, सानिका काळे. अश्विन म्हणतो की तन्वी, तिला फोन कर आणि फोन स्पीकरवर ठेव. मी बोलतो हवं तर तिच्याशी, आणि उत्तर यांच्या तोंडावर फेकू आपण. आता प्रिया नेहमीचं शस्त्र उठवते, ते म्हणजे खांगावा करायचा, तमाशा घालायचा घरात. ती लगेचच अश्विनला म्हणते की अश्विन, अरे तू 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 सांग ना त्यांना की माझ्या बायकोकडे असं संशयाने बघायचं नाही म्हणून. अरे तू दे ना उत्तर त्यांना. काय झालं प्रिया, आत्ता दातखिळी बसली की काय. तेव्हा अश्विनही पुन्हा तेच उत्तर देतो. हे बघ तन्वी, जोपर्यंत तू त्यांना उत्तर देत नाही, कन्फर्मेशन देत नाही, तोपर्यंत त्यांचं समाधान होणार नाही. आता तर प्रताप आणि कल्पनासुद्धा प्रियाकडे पुरावेच मागतात. कशाला उगाच तमाशे घालतेस. तेव्हाच अर्जुन मोठा गौप्यस्फोट करतो. ही हिच्या मैत्रिणीला कॉल कसा करेल, कारण कॉल केला तर हिचा खोटेपणा उघडा नाही का पडणार. आता मात्र प्रियाचे धाबेदार आणतात. तिच्या चेहऱ्याचा फार रंगच उडालेला असतो. पण काहीही म्हणा,
सायली अर्जुनच्या ट्रॅपमध्ये बरोबर अडकले आहे. कोणालाही संशय येऊ नये म्हणून नागराजनेच जबरदस्त खेळी केली. म्हणजे महिपतला त्याच्याच जुन्या गॅरेजच्या ठिकाणी आणलं. आता जेव्हा तो महिपतच्या तोंडावर पाणी फेकतो, महिपत शुद्धीवर येताच विचारतो की काय महिपत, आठवते का ही जागा? अरे बाबा, तुझंच बंद पडलेलं गॅरेज आहे जुनं. तुझा पंटर तो कोण, तो पक्या पक्या. अरे तो मला एकदा सांगत होता की तुझं हे गॅरेज जे आहे ना, ते बंद जरी असलं तरी त्याची किल्ली बाहेरच असते. बघ, झाला की नाही तुझाच उपयोग मला. खरं तर महिपत, मी तुला आधीच या ठिकाणी आणायला हवं होतं. अरे काय आहे, तुझी पंटर लोक जी आहेत ना, ती दुनियाभर तुला शोधत बसली असती आणि तू कुठे आहेस? तुझ्याच गॅरेजमध्ये. महिपत काहीतरी बोलत असतो. आता नागराजने त्याच्या तोंडाला रुमाल बांधून टाकलेला. तो म्हणतो की बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? थांबा. आणि तो जेव्हा रुमाल बाजूला सारतो तेव्हा महिपत नागराजला धमकवतो की याच ठिकाणी मी तुला जित्ता काढणार 113%. नागराजला हसू फुटतं यावर. तो त्या महिपतच्या धमक्यांना पोकळ धमक्या समजतो. महिपत काही करू शकणार नाही आहे तो आता. तू तिथे जसा बोंबलला होतास ना, इथे हवं तेवढं बोंबल. कसं आहे, इथे आजूबाजूला कोणी फिरकतच नाही आणि प्रियाला तर काय ही जागा माहिती पण नाही आहे. महिपतची पाठ थोपतात तो म्हणतो की आराम कर महिपत, निवांत आराम कर. कोणीही डिस्टर्ब करणार नाही तुला. जवळचीच पाण्याची बॉटल घेतो. आधी मला वाटलं होतं हा महिपतला पाणी पाजेल, पण काय, महिपतला बोलून बोलून ह्याचाच कसा कोरडा पडला. हा स्वतःच पाणी पिऊन घेतो. इकडे पिया आता मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून, कांगावा करून, नेहमीचचा तिचं तेच आहे, प्रयत्न करते स्वतःला सोडवण्यासाठीचा. पण काय आहे, सायली आणि अर्जुन खूप हुशार आहेत प्रिया. यावेळेस बाजी तो नाही तर त्यांनी मारली. अचानक सायली मोबाईल घेऊन येते आणि जे कॉल रेकॉर्डिंग असतं ते अख्ख्या घराला ऐकवते. आता तिचं प्राजक्तासोबत जे बोलणं झालं होतं, आता प्राजक्ता त्यात म्हणाली सुद्धा की 2 वर्ष झालं प्रियासोबत तिची भेटच नाही आहे. त्यात श्रुतीचं पोस्ट ग्रॅज्युएशनची पार्टी होती सानिका काळेच्या घरी. हे जे काही प्रियाने थापा मारून या अश्विनला गुंडाळून ठेवलं होतं ना, तोच अश्विन आता बुचकाळ्यात पडतो. कारण प्राजक्ताने स्वतः कबुली दिली की श्रुती अजून ग्रॅज्युएशनलाच कटांगळ्या खाते आणि सानिकाचं काय, ती तर केव्हाच घर आहे ते रेंटवर देऊन लंडनला शिफ्ट झाले. म्हणजे प्रिया चारी बाजूने अडकले. बाई, बिचाऱ्या त्या अश्विनला सुद्धा धक्का बसलाय. बिचारा तो डोळ्यात पाणी आणत विचारतो की तन्वी, म्हणजे तू खोटं बोललीस माझ्याशी? अशी कोणतीच पार्टी झाली नव्हती. बिचाराला बोलता सुद्धा येत नाही आहे, इतका मोठा धक्का बसलाय त्याला. प्रिया म्हणते की नाही 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 अश्विन, माझ्यावरती विश्वास ठेव, पार्टी झाली ना. मी मी म्हटलं होतं ना, स्काय व्ह्यू क्लबमध्ये पार्टी झाली. मध्येच सायली तिला टोकते आणि विचारते, काय नाव म्हणालीस क्लबचं? प्रिया मान खाली घालत म्हणते की स्काय स्काय व्ह्यू क्लब. आता ते बोलताना सुद्धा चाच पडते आणि इतकी चाच पडते ना प्रेक्षकांनो, की जसं काही आता हिला थापा मारायला, खोटेपणा करायला शब्द शोधते की काय, अशी तिची अवस्था आहे. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली. आता दुसरा पुरावा. सायली स्काय व्ह्यू क्लबवाल्यांशी बोलली होती. तिथे तर कोणतीच पार्टी झालेली सुद्धा नाही आहे. त्यांचं क्लब जे आहे ते 11 वाजता तर क्लोज होतं. आणि प्रिया काय म्हणाली होती सांगताना, रात्रभर आम्ही तिथे गप्पा मारल्या म्हणे. आता अर्जुन सायलीच्या जाळ्यात प्रिया इतकी जाम जबरदस्त अडकले ना प्रेक्षकांनो, चांगलीच दात खिळीत बसली. जेव्हा अर्जुन मुद्दामच डिवचतो, म्हणजे विचारतो तिला की तन्वी आता काय उत्तर देशील, तेव्हा अश्विनच म्हणतो, नवऱ्याशी इतका मोठा खोटेपणा केल्यानंतर ते काय उत्तर देणार आहे. त्यावर अस्मिता लगेच बोलते, अश्विन, तन्वीचं हे रूप आहे ना, ते मला खूप आधी कळलं होतं. अरे स्वार्थासाठी खोटं बोलणं. अस्मिता अश्विनला रिक्वेस्ट करते की आता तरी हिला ओळखायला शिक अश्विन. तेव्हाच कल्पना विचारते, अश्विन आता ही तन्वीला. यावेळी अश्विन म्हणतो की मी माफ करणार नाही आहे तिला.
प्रतापचा सुद्धा संताप वाटतो. अरे मग विचार तिला, ती रात्रभर कुठे होती? सुभेदारांच्या शुनेला शोभतं का असं हे वागणं? प्रिया शरमेने मान खाली घालून उभे आहे. याचा अर्थ असा नाही हा प्रेक्षकांनो, ती शातीर आहे. नक्कीच आता तिचे पुढची कारणं तयार करत असेल ना मनातल्या मनात. अस्मिता आता विचार करते की बरं झाला पुन्हा आजी इथे नाही आहे, नाहीतर हे सगळं बघून किती वाईट वाटलं असतं तिला. कल्पना ही प्रियाला जाब विचारते, नाही म्हणजे सुभेदारांच्या घराला एकदा कलंक लावलायस, आता पुन्हा एकदा आमच्या नावाचे धिंडवडे काढायचे आहेत का तुला? प्रिया म्हणते की नाही नाही प्लीज, मी सांगते ना तुम्हाला. अर्जुन विचारतो मग की सांग, परवा तू रात्री कुठे होतीस? आता प्रियाकडे उत्तर तयार असता तेव्हाच अचानकच अश्विन नावाचा बॉम्ब फुटतो. बस बस तन्वी, एक शब्दही आता बोलायचा नाही आहे. एक खोटं झाकण्यासाठी दुसरं खोटं, दुसरं खोटं झाकण्यासाठी तिसरं खोटं. तुझं ना हे सगळं चक्र झालं आहे, चक्र. आणि त्या चक्रात अडकलं आहे कोण? मी. दरवेळेस तुझ्यामुळे या सगळ्यांच्या समोर तोंड घशी पडतो मी. माझ्याच घरच्यांसमोर तू मला लाच आणली आहेत. तन्वी, आताही तू बोलतेस, पण कसा कसा विश्वास ठेवायचा आम्ही तिच्यावर? अश्विन तिला एक गोष्ट बजावतो की बस, मला आता तुझं तोंडही बघायचं नाही आहे. माझ्याशी अजिबात बोलायला येऊ नकोस. आणि रागात असतो रूममध्ये निघून जातो. प्रियाही त्याच्याशी गोड गोड बोलवून पुन्हा त्याला गुंडळायला त्याच्या मागे जातेच. अश्विन प्लीज प्लीज माझं ऐकून घे. अरे माझा नाईलाज होता. कसला नाईलाज प्रिया? आता तिथे सर्वच जण कुटुंब गोळा होतं. प्रताप तर नाराजी व्यक्त करतो की जेव्हा जेव्हा वाटतं ना की ही मुलगी आणखीन पुढे काही खोटेपणा करणार नाही, तेव्हा तेव्हा तर ती जास्तच पातळी गाठते. अस्मिता विचारते की पण तुम्हा दोघांना हिचा संशय कसा काय आला? तिच्या मैत्रिणीला फोन करून माहिती काढावीशी कशी काय वाटली? नक्की काय घडलं होतं? सायलीला केव्हापासून प्रियावरती डाऊट होता? ते सगळं सायली हकीकत सांगते. तर भाग इथेच संपतोय प्रेक्षकांनो. पुढचा प्रोमो बघूयात, पुढील भागात काय दाखवलंय. आता नागराज आपला मस्त दारू ढोसत एन्जॉय करत असतो. महिपतची नुसती लाही होते. नागराज शेठ असला तुला मारतो की नाही, हाल हाल करून तुझा जीव घेतो मी. सुमनवर नागराज कसा अत्याचार करतो हे सायली अर्जुनच्या तोंडून ऐकून प्रतापच्या तर डोक्यातच तिडीक जाते. तो म्हणतो की ते काही नाही, आता त्या नागराजची थेरप बंदच करायला हवी आहेत. रविराजला मी हे सगळं सांगतो आता. आता त्याच्या दुसऱ्या दिवशी बघा प्रेक्षकांनो, जेव्हा अस्मिताने काही प्रश्न विचारलेत, अर्जुनचा इतका संताप झालाय. तो म्हणतो की मी माझी बायको सोडून दुसऱ्या कोणत्याही मुलीचा कधीच विचार करू शकत नाही, कारण माझ्यासाठी माझी फॅमिली माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि जर त्यांच्या बाबतीत कोणी जर काही वाईट विचार करत असेल ना, तर जीव घेईन मी त्याचा. अर्जुनचा संताप बघून सायलीलाच धक्का बसताय. चला, म्हणजे सायली अर्जुनमुळे त्या अश्विनची बुद्धी तरी ताळावर आली. प्रियाच्या पुढच्या खोटेपणाच्या त्या चक्रात हा बिचारा आत्ता तरी नाही अडकणार. पण नागराजचा खरा चेहरा कसा एक्सपोज होतोय पाहणं मनोरंजकच ठरेल.